हे गाईस, तर मी आज तुम्हाला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला जे काही गिफ्ट वगैरे किंवा येतात सॅम्पल वगैरे येतात तर ते मी आजच्या ब्लॉगला तुम्हाला दाखवणार आहे। आज सकाळीच मला कंपनीचा मेल पण आला आहे आणि गिफ्ट पण आलेले आहेत। तर हे बघू शकता गाईस, तुम्ही हे बॉक्स आलेले आहेत मला। टोटल 6 बॉक्स आहेत गाईज। याच्यामध्ये आम्हाला पूर्ण मंथचे डॉक्टरांचे सॅम्पल आणि इनपुट वगैरे येतात। तर हे मला पूर्ण महिन्याभरामध्ये डॉक्टरांना सप्लाय करायचे आहेत गाईज, म्हणजे पूर्ण हे मला संपवायचे आहेत पूर्ण महिनाभर। तर हे पूर्ण संपल्यावरती लगेच नेक्स्ट मंथला परत दुसरे 6 बॉक्स मला येणार आहेत। तर चला मग आता आपण जाऊया वर्किंगला। तर मी आता चाललेलो आहे कॉल म्हणजे डॉक्टराच्या विजिटला। तर गाईज थोडं पुढं आल्यावरती माझी गाडीचा थोडा प्रॉब्लेम आला, तर मी गॅरेजमध्ये आलो होतो। तर हे गुरुदत्त गॅरेज आहे गाईज, मी नेहमी इथेच येतो। त्यानंतर गाईज मी थोडं पुढं आलो, तर मी नेक्स्ट कॉलला तुम्हाला दाखवलं होतं की मेट्रोचं काम चालू आहे। तर ही पूर्ण निगडीपर्यंत होते मेट्रो, आणि मेट्रो थोडं पुढं जात असतानाच आपल्याला बजरंगबलींचं दर्शन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता ब्लॉगमध्ये। तर मी नेक्स्ट कॉलला म्हणजे आता फर्स्ट कॉलला चाललो आहे गाईज। आपला फर्स्ट कॉल जो आहे तो आकुर्डीमध्ये आहे आता। तर मी फर्स्ट कॉलला आलेलो आहे गाईज, इथं आपला फर्स्ट कॉल आहे। तर आता सध्या पेशंट वगैरे चालू आहेत, मी वेटिंग करतो आहे। कॉल झाल्यावरती मी आता पेट्रोल टाकायला आलो आहे गाईज। तर गाडीमध्ये खूप कमी पेट्रोल होतं, तर मी 500चं पेट्रोल टाकतो आहे आत्ता। मला हे 500चं पेट्रोल पूर्ण 8 दिवस जातं गाईज। तर आता आपण जाणार आहोत नेक्स्ट कॉलला। तर मी नेक्स्ट कॉलला आलो आहे, आता लिफ्टमध्ये जाऊया। सेकंड फ्लोअरला डॉक्टर बसतात। तर आता लिफ्टमधनं आपण सेकंड फ्लोअरला चाललो आहे। तरी आता आपण आलो आहे सेकंड फ्लोअरला। तर गाईज तुम्ही बघू शकता ऑलरेडी किती MR आलेले आहेत, म्हणजे आता वेटिंगला आहेत खूप MR, कारण डॉक्टर पण अजून आलेले नाही आहेत। तर खूप MR वेटिंगला आहेत। त्यानंतर आपण नेक्स्ट विजिटला आलो आहे गाईज। तर आता इथं पण थोडे पेशंट वगैरे कमी झालेले आहेत। तर आता आपल्याला कॉल भेटणार आहे, कारण पेशंट झाल्यावरतीच आम्हाला कॉल मिळतो। कॉल सुरू झालेले आहेत गाईज, तर मी आता कॉलला चाललो आहे। कॉल झाल्यावरती मी मार्केटला आलो होतो, कारण मला मार्केटमध्ये एक बिल मारायचं